संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे जात असताना बीडमध्ये 2 दिवस मुक्कामी होती। आज या पालखीचं प्रस्थान होण्यापूर्वी संत मुक्ताईंचे आजोबा गोविंद पंत यांच्या बीडमधील समाधीस्थळी पादुका आणण्यात आल्या होत्या। या ठिकाणी आजोबा नातीचा भेटीचा सोहळाही पार पडला। या सोहळ्याबाबत पालखीचे प्रमुख रवींद्र महाराज हरण आणि अमृत आश्रम स्वामी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे। तत्पूर्वी बीडमध्ये त्यांचे जे आजोबा होते गोविंद पंत यांचा भेटीचा सोहळा देखील झाला आहे। आपल्या सोबत पालखीचे प्रमुख आहेत, आपण जाणून घेऊ नेमका कशा पद्धतीने हा सोहळा झाला, काय सांगाल महाराज? इथं आजोबा आणि नातीचा भेटीचा सोहळा झाला। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या 18 तारखेपासून आम्ही राहत आहोत। श्री क्षेत्र मुक्तनगर समाधीस्थळावरून निघालेला पालखी सोहळा जवळजवळ 6 जिल्ह्यातून जेव्हा प्रवास करतो तर अनेक जिल्ह्यामध्ये स्वागत होतेच, पण या बीड शहरामधलं एक आगळं वेगळं आणि स्वागत असते। बीड शहरामध्ये 2 दिवस आम्ही मुक्कामाला राहतो, तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत दर्शनार्थी जे असतात, आदिशक्ती मुक्ताबाईची भेट घेणारे, पालखीचं दर्शन झालं पाहिजे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची गर्दी असते। आणि एक या शहरामध्ये आल्यानंतर जे होणारं स्वागत आणि निरोप समारंभाचा जो आम्ही खऱ्या अर्थाने या भेटीचा सोहळा करतो, गोविंद पंत आणि आदिशक्ती मुक्ताबाई आजोबा आणि नातीची भेट, आणि हा भेटीचा सोहळा सर्वांना सुख देणार आहे, पुढील पिढीकरता तो भला मोठा संदेश देणार आहे। आणि म्हणून त्या सोहळ्याला आपण साक्षीदार व्हावं, राहावं, हे भलं मोठं आपलं भाग्य आहे। यावर्षी एक नाविन्यपूर्ण प्रकरण असे, गेल्या वर्षी जनी जनार्दनांच्या चरण पादुका आणि नवगण राजुरीच्या शंकरानंद तीर्थांच्या पादुका मुक्ताईंच्या भेटीसाठी आम्ही आणल्या होत्या आणि पालीपर्यंत गेलो होतो। पण यावर्षी संकल्प असा केला की चरण पादुका या पंढरीपर्यंत जाणार आणि मुक्ताईच्या मठातून मग निरोप घेऊन परत द्वादशीला निघणार। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। यंदाची आषाढी वारी निर्मल वारी व्हावी म्हणून यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुका प्रशासनानं कचरा संकलनासाठी वेगळ्या प्रकारचे लोखंडी जाळीचे पिंजरे तयार केलेत आणि हे पिंजरे पालखी मार्गावर जागोजागी ठेवले जाणार आहेत। त्यामध्ये भाविकांनी प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्याही टाकाव्यात असंही आवाहन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांच्या हातून जो कचरा होतो त्या कचऱ्याचं संकलन केंद्र आता वाकरी ग्रामपंचायतच्या वतीनं केलं जातं। आपण बघितलं तर आता वाकरी ग्रामपंचायतच्या वतीने अनोखा उपक्रम राबवलेला आहे। आपण बघितलं तर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना दर किलोमीटर पर ही प्लास्टिक संकलन केंद्राचे अशी ट्रॉलीसारखं बनवण्यात आलेलं आहे आणि याचं पूजन आज गट विकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने याचं नियोजन असणार आहे। साहेब, काय सांगाल की येणाऱ्या आषाढी यात्रेमध्ये याचं कसं नियोजन असणार आहे? रामकृष्ण हरी माऊली, आपण प्लास्टिकचा कचरा जो आहे, प्लास्टिकच्या बॉटल, त्यांचं व्यवस्थित विल्हेवाट लागावी म्हणून आपण प्लास्टिक संकलन केंद्र दर 1 किलोमीटरला प्रत्येक ग्रामपंचायतीत करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर हा पायलट प्रोजेक्ट आहे, हा आम्ही पहिल्यांदा करतो आहे। यापूर्वी ज्या जिल्ह्यामध्ये मी काम केलं होतं तिथे माझी वसुंधरा अंतर्गत आम्ही हा प्रोजेक्ट राबवण्यात आला होता आणि माननीय विभागीय आयुक्त साहेबांच्या सूचनेप्रमाणे यावेळेस निर्मल वारी, प्लास्टिक मुक्त वारी होण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे। याच्यामध्ये प्लास्टिकचा कचरा, बॉटल्स ज्या असतील त्या आम्ही गोळा करणार आहोत ग्रामपंचायतीमार्फत आणि ग्रामपंचायतीच्या अंतर्गत लोकल जे वेंडर असतील त्यांच्यामार्फत हा कचरा आपण विकणार आहोत आणि ग्रामपंचायतीला त्याचं उत्पन्न मिळणार आहे। कृपया या प्लास्टिक संकलन केंद्रामध्येच बॉटल टाकावं जेणेकरून निर्मल आणि स्वच्छ वारी होण्यामध्ये शासनाची मदत होईल। धन्यवाद। नक्कीच एकंदरीत आपण बघितलं तर आषाढी यात्रेमध्ये निर्मल वारी व स्वच्छ वारीचं अभियान सरकार राबवतं आहे आणि याचा जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या संकलन केंद्राचा उपयोग करावा असं आता गट विकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।